गुढीवरचा उलटा तांब्या म्हणजे छत्रपती शंभूराजांचं मस्तक आहे आणि ते भाल्याच्या टोकाला लावून औरंगजेबानं सर्वत्र फिरवल्यामुळे महाराष्ट्रात गुढीवरती उलटा तांब्या लटकवून गुढीपाडवा साजरा करण्याची पद्धत सुरू झाली. गेल्या काही वर्षांपासून गुढीपाडव्याबद्दल अशी चर्चा सोशल मीडियावर जोर धरताना दिसते. तसं तर गुढीपाडवा हा आपल्या हिंदू दिनदर्शिकेनुसार चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवशी साजरा होणारा अत्यंत महत्वाचा सण आहे. वसंत ऋतूची सुरुवात आणि नव्या वर्षाची पहिली पहाट म्हणून याला हिंदू नववर्ष असंही मानलं जातं. 3.5 मुहूर्तांपैकी एक असलेल्या या दिवशी नवीन आणि शुभ कार्याची सुरुवात केली जाते, कारण हा दिवस यश, समृद्धी आणि शुभतेचं प्रतीक मानला जातो. आपल्या घराच्या दारात उभारलेली गुढी ही विजय, आनंद आणि सकारात्मकतेचं प्रतीक असते. पण गेल्या काही वर्षांपासून गुढीपाडव्याबद्दल एक वेगळीच चर्चा सोशल मीडियावर जोर धरताना दिसते. पण हे सगळं खरं आहे का? राजे संभाजी यांच्या मृत्यूनंतर गुढीपाडव्याला सुरुवात झाली आहे का, की त्या आधीपासूनच गुढी उभारली जात होती? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी. म्हणजे गुढीपाडवा आला की सोशल मीडियावरती पसरणाऱ्या या मेसेजमध्ये मुळात 3 महत्वाचे मुद्दे असतात. यातला पहिला मुद्दा असतो औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांची हत्या केल्यानंतर महाराष्ट्रात गुढीपाडवा सुरू झाला. औरंगजेबाने भाल्याच्या टोकाला शंभूराजांचं मस्तक लावून ते सर्वत्र फिरवलं आणि आदेश केला की याच मस्तकाचं प्रतीक असणारी गुढी त्याच्यावरती उलटा तांब्या लटकवून तुम्ही तुमच्या घरावरती उभी करायची. यासोबतच शंभूराजांच्या हत्येसाठी औरंगजेबाने जाणून बुजून गुढीपाडव्याच्या अगोदरचा दिवस निवडला, जेणेकरून त्याला हिंदूंचा सण थांबवता येईल. पण या गोष्टी खऱ्या आहेत का? या तिन्ही प्रश्नांची उत्तरं बघूयात. यातला पहिला प्रश्न म्हणजे शंभूराजांच्या हत्येनंतर महाराष्ट्रात गुढीपाडवा सुरू झाला का? तर नाही. शंभूराजांच्या अगोदरच्या अनेक संतांच्या काव्यांमधून थेट गुढीचा उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो. शिवकालीन पत्रांमध्ये सुद्धा हा उल्लेख थेट पाहायला मिळतो. त्यासोबतच पाडव्याबद्दल पौराणिक कथांमध्ये असा उल्लेख आढळतो की ब्रह्मदेवांनी याच दिवशी विश्वाची निर्मिती केली आणि पुढे याच दिवशी प्रभू श्रीराम देखील आपल्या राज्यात वनवास संपून आले. त्यामुळे हा सण साजरा केला जातो. यासोबतच गुढीपाडवा हा सण जसा महाराष्ट्रात मराठी माणूस मोठ्या उत्साहात साजरा करतो, तसाच हा सण भारताच्या इतर भागांमध्येही वेगवेगळ्या नावांनी आणि परंपरांनी साजरा केला जातो. कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये हा सण उगादी या नावाने ओळखला जातो आणि तिथेही तो नववर्षाच्या सुरुवातीचा अत्यंत महत्वाचा दिवस मानला जातो. उगादी या शब्दाचा अर्थच नव्या युगाची सुरुवात असा होतो. त्यामुळे या दिवसाला विशेष धार्मिक आणि सांस्कृतिक महत्व आहे. म्हणजेच काय, तर हा सण शंभूराजांच्या हत्येनंतर नाही, तर आधीपासूनच एक धार्मिक सण म्हणून भारताच्या वेगवेगळ्या भागात साजरा केला जात होता. एवढंच नाही, तर याचे काही ऐतिहासिक पुरावे देखील आहेत, ज्यात गुढीपाडव्याचा उल्लेख आपल्याला संभाजी राजांच्या मृत्यूआधीही सापडतो. 24 नोव्हेंबर 1649 सालचे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील एक पत्र आहे. या पत्रात एक मजकूर सापडतो. त्यात गुढीपाडवा या सणाचा स्पष्ट उल्लेख केला आहे. म्हणजेच शिवराय असताना देखील गुढीपाडवा साजरा केला जात होता. इतिहासाचार्य V.K. राजवाडे यांनी मराठ्यांच्या इतिहासाची साधने या नावाने इतिहासाचे अनेक खंड प्रसिद्ध केले आणि त्यात देखील अनेक पत्र संग्रहित आहेत. त्यातल्या एका पत्रात गुढीपाडवा या सणाचा उल्लेख केलेला आपल्याला आढळतो. त्यासोबतच एका पत्रात असा उल्लेख आहे की गुढीपाडवा या सणानिमित्त निराजी पंडित आपल्या घरी आले होते. हे पत्र नारायण शेणवी या मुंबईच्या वकिलाने मुंबईच्या गव्हर्नरला लिहिले आहे. हे निराजी पंडित म्हणजेच शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळातील एक सदस्य होते आणि ते आपल्या घरी गुढीपाडव्यानिमित्त आल्याचा उल्लेख सापडतो. म्हणजेच हा सण शंभूराजांच्या हत्येनंतर नाही, तर शिवरायांच्या काळात देखील साजरा केला जात होता. यासोबतच गुढीपाडव्याबद्दल अजून पण काही पुरावे आहेत. हे तर आपण पाहिलं की शिवरायांच्या काळात गुढीपाडवा साजरा केला जात होता. आता पाहूया की शिवरायांच्या आधीच्या काळात हा सण होता की नाही. तर याचं उत्तर आहे हो. म्हणजे आपल्या संतांनी देखील गुढीपाडव्याचा उल्लेख अनेक कविता, अभंग इत्यादींमधून केला आहे. टाळी वाजवावी, गुढी उभारावी, वाटती चालावी पंढरीची, हे संत चोखामेळा यांच्या ओळी आहेत. संत ज्ञानेश्वर यांच्या ज्ञानेश्वरीमध्ये देखील अध्याय 4, 6 आणि 14 मधील ओळीत आणि अनेक ठिकाणी विजयाची गुढी असे अनेक गुढीपाडव्याचे उल्लेख गुढीपाडवा हा सण त्या काळातही होता याचे पुरावे देतात. आपल्या खात्रीसाठी आपण त्यातला एक श्लोक पाहूयात. एके संन्यासी तोची योगी, ऐसी एक वाक्यतेची जगी, गुढी उभविली अनेगी शास्त्रांतरी. यासोबतच संत एकनाथ महाराजांच्या भागवत ग्रंथात देखील अनेक वेळा गुढीपाडवा
या सणाचा उल्लेख आलेला आहे. एकनाथ महाराज भक्तीची, आनंदाची, यशाची, रामराज्याची, निजधर्माची गुढी उभारावी असं सांगतात. संत तुकाराम देखील आपल्या अभंगात म्हणतात, पुढे पाठविले गोविंदे गोपाळा, चपळा हाती गुढी. यावरून तुकाराम महाराजांना देखील हा सण माहिती होता आणि तो साजराही केला जात असे असं सिद्ध होतं. म्हणजे दुसरा प्रश्न होता, औरंगजेबाने भाल्याच्या टोकाला शंभूराजांचं मस्तक लावून ते सर्वत्र फिरवलं आणि आदेश दिला की याच मस्तकाचं प्रतीक असणारी गुढी त्याच्यावरती उलटा तांब्या लटकवून तुम्ही तुमच्या घरावरती उभी करायची. आता विचार करा, औरंगजेबाने शंभूराजांचं मस्तक भाल्याच्या टोकाला लावून सर्वत्र फिरवल्यानंतर आदेश जरी काढला असेल की आता तुम्ही याचंच प्रतीक असणारी गुढी तुमच्या दारात उभा करा आणि त्याच्यावरती शंभूराजांचं मस्तक असणारा उलटा तांब्या ठेवा, समजा जर असं झालं असतं तर या महाराष्ट्राच्या मातीनं आणि इथल्या मराठ्यांनी औरंगजेबाचा हुकूम खरंच मांडला असता का? आणि तो पुढचे 300 वर्ष कबूल करून आपल्या घरावरती आपण गुढी उभारल्या असत्या का? असं कदापि झालं नसतं. कारण शंभूराजांच्या हत्येनंतर इथल्या गवताच्या पात्यालाही भाले फुटले होते. त्यामुळे जर यदा कदाचित औरंगजेबाने असा कुठला घाणेरडा नियम काढला जरी असता तरी आता तुम्ही तुमच्या घरावरती उलटा तांबा लटकवायचा, जे आमच्या संभाजी महाराजांच्या हत्येचं प्रतीक आहे, तर इथल्या मराठ्यांनी ही गोष्ट कदापि सहन केली नसती. याचा अर्थ काय? घरावरती गुढी उभारून त्याला उलटा तांब्या ठेवण्याची पद्धत शंभूराजांच्या हत्येच्या अगोदरपासूनच असली पाहिजे. आणि आता तिसरा मुद्दा, शंभूराजांच्या हत्येसाठी औरंगजेबाने जाणून बुजून गुढीपाडव्याच्या अगोदरचाच दिवस निवडला, जेणेकरून शंभूराजांच्या हत्येमुळे गुढीपाडवा हा हिंदूंचा सण बंद होईल. पण याच्याबद्दल कुठलाही ठोस पुरावा आपल्याला पाहायला मिळत नाही की औरंगजेबानं जाणून बुजून 11 मार्च हीच तारीख का निवडली. त्यामुळे त्याच्याबद्दल कुठलंही वक्तव्य करणं हे चुकीचं ठरेल. म्हणजे एकूणच सगळ्या गोष्टींचा विचार केला तर आपल्याला असं स्पष्टपणे दिसून येतं की गुढीपाडवा हा सण छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर सुरू झालेला नाहीये, तर त्याआधीपासूनच आपल्या परंपरेचा एक भाग आहे. संत साहित्य, शिवकालीन पत्रव्यवहार आणि इतर ऐतिहासिक संदर्भांमधून गुढी उभारण्याची परंपरा खूप जुनी असल्याचे पुरावे मिळतात. सोशल मीडियावर पसरत असलेल्या कथांमध्ये काही गोष्टी भावनिक वाटतात, पण त्यांना ठोस ऐतिहासिक आधार असल्याचं दिसत नाही. विशेषतः गुढीवरील उलटा तांब्या हा संभाजी महाराजांच्या मस्तकाशी जोडला जातो किंवा औरंगजेबाने तसा आदेश दिला होता याबाबत कोणताही ठोस आणि विश्वासार्ह पुरावा उपलब्ध नाही. तसंच शंभूराजांच्या हत्येसाठी गुढीपाडव्याच्या आधीचा दिवस मुद्दाम निवडला गेला या दाव्यालाही ठोस ऐतिहासिक आधार सापडत नाही. त्यामुळे अशा गोष्टींकडे पाहताना आपण भावनेपेक्षा तथ्य आणि पुराव्यांवर आधारित विचार करणं अधिक योग्य ठरतं. म्हणूनच गुढीपाडवा हा आपल्या संस्कृतीतील आनंद, नवसुरुवात आणि विजयाचं प्रतीक असलेला सण आहे. तो कसा साजरा करायचा, गुढी उभारून की भगवा ध्वज लावून, हा प्रत्येकाचा वैयक्तिक निर्णय आहे. पण तो निर्णय घेताना योग्य माहिती आणि इतिहास समजून घेणं तितकंच महत्वाचं आहे. त्यामुळे आता कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कळवा की शंभूराजांच्या हत्येचा आणि गुढीपाडव्याचा असा कुठलाही संबंध तुम्हाला दिसतो का, आणि तुमच्याकडे हा सण कसा साजरा केला जातो ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि सोबतच आपल्या विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.